कारल्याला बघा तुपात तळलं काय आणि साखरात घोळलं काय ते कडू ते कडूच लागतं. आणि कारलं बघितलं की नाही तरी घरच्यांची तोंडं अशी पण आणि तशी पण वाकडी व्हायची तशी होतातच. काय तिकडं लक्ष द्यायचं नाही. कारल्यावरचे वेगवेगळे प्रयोग का नाही आपले असे बघा चालू ठेवायचे. मग खाऊ देत नाही तर मग राहू देत. तर कारली बघा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची, त्याचं पोट असं फाडायचं. आतल्या बिया काय मी तर काढलेल्या नाहीत. मग कारल्याच्या मध्ये का नाही हळद आणि मीठ असं बघा चोळून घ्यायचं आणि पाण्यात आपल्याला कारली ही शिजवून घ्यायची आहेत. आता कारली शिजतायत का नाही तोवर का नाही तव्यात कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यातच थोडंसं खोबरं, हरभरा डाळ, शेंगदाणे, लसूण हे पण चांगलं का नाही काळं कुळकुळीत होईपर्यंत बघा भाजायचं. मग थंड झाल्यावर हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता काळ्या मसाल्यातलं का नाही नॉनव्हेजच नुसतं चांगलं लागतं असं काही नाही. कधी कधी की नाही असं कडू कारलं पण बघा करून बघायचं. तर इथं मी माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला वापरलाय. तर बऱ्याच जणांच्या बघा सारख्या सारख्या कमेंट येत आहेत की आम्हाला पण हे मसाले मागवायचे आहेत. तर स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे, बायोमध्ये त्यांची लिंक पण आहे. पटापट जाऊन तिथं ऑर्डर करा. त्यालात मग कढीपत्ता, कोथिंबीर, माऊलींचा काळा मसाला 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा घालायचं. जरासं परतून घ्यायचं. आता जे आपण केलेलं वाटण आहे की नाही ते कारल्यात भरायचं आणि मग कारली बघा परतून घ्यायचे आहेत मसाल्यांबरोबर. आता कारली शिजवलेलं जे पाणी आहे की नाही ते काही फेकायचं नाही, नाहीतर परत तुमचं लेक्चर चालू होईल हो. सगळं जीवनसत्व निघून गेलं, असं झालं आणि तसंच झालं. तर ते राहिलेलं पाणी आहे की नाही ते वाटणात मिक्स करायचं आणि कारल्यात घालायचं. वरून माऊली मसाल्यांचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा. आता जे कारलं खात नाहीत का नाही ते मागून मागून खातील, असलं भारी हे लागतंय. नक्की म्हणजे नक्की करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब करा.